उमेदवार घड्याळ चिन्हावर लढत आहे। पुढची बातमी आहे समाधान सरवणकर यांनी भाजपवरती केलेल्या गंभीर आरोपांची। भाजपचे कार्यकर्ते हे माझ्या प्रचारामध्ये वेगळ्याच उद्दिष्टाने सक्रिय होते असा गंभीर आरोप शिवसेनेचे नेते समाधान सरवणकर यांनी केलाय। माझा पराभव ठरवून करण्यात आला असं देखील त्यांनी म्हटलंय। लोकसभा ते पालिकेच्या निवडणुकीपर्यंत भाजपची हीच टोळी सातत्याने सक्रिय होती आणि या टोळीचा महेश सावंत यांच्यासोबत साटलोट होतं असाही दावा सरवणकरांनी केलाय। नियोजन करून माझा पराभव घडवून आणला गेला आणि सायबर विभागामध्ये या संदर्भात तक्रार दाखल करणार असल्याची माहिती सरवणकरांनी दिली। संबंधित व्यक्तीचे व्हॉट्सअप चॅट कॉल रेकॉर्ड तपासावेत आणि या सगळ्या प्रकरणाची सखोलपणे चौकशी व्हावी अशी मागणी देखील समाधान सरवणकर यांनी केली आहे। ही जे कार्यकर्ते आहेत आपल्याला देखील आता कळलं असेल की ही कार्यकर्ते कोण आहेत। त्या कार्यकर्त्यांची नावं त्याच्यात आहेत। काही ठराविक जी काही 2-3 नावं आहेत ह्यांचं मला असं वाटतं की जो सीडीआर असेल हा सायबर क्राईमनी खरंच ती चॅट खरी आहे की खोटी आहे। त्यासोबतच यांनी जे काही 15 दिवसात कुठल्या विरोधी पक्षाच्या नेत्यांशी बोलले आहेत ह्या देखील बाहेर येणं गरजेचं आहे। आणि खावी इथे असतं त्यात बघा आपण शेवटचं एक वाक्य आहे की मेसेज पे नहीं बात करते व्हॉट्सअप कॉल पे बात करते। तर व्हॉट्सअप कॉल त्यानंतर कोणाकोणाला झालेले होते त्याच्यावरती काय बोलणी झालेली व्हॉट्सअप कॉलचा रेकॉर्ड निघतो का ह्या सगळ्या गोष्टी कळणं गरजेचं आहे। दरम्यान समाधान सरवणकर यांनी केलेले हे सगळे आरोप पूर्णपणे बिनबुडाचे आहेत। त्यांच्या पराभवाचं खापर उगाचच आमच्यावरती भाजपवरती फोडलं जात आहे असं प्रत्युत्तर भाजपच्या नेत्या अक्षता तेंडुलकर यांनी दिलंय। असा अपमानास्पद जे काय तो स्टेटमेंट करतोय त्याचा विरोध करायचं माझं कर्तव्य आहे। एक पक्षाचा जिल्हा महामंत्री म्हणून आम्ही म्हणतो करा, सगळ्यांच्याच करा, त्यांच्याही काढा, सगळ्यांच्याच करा, एकदा दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाऊ दे। हे जे खोटा मेसेजेस तुम्ही ड्राफ्ट करून पक्षाला बदनाम करतायत आणि आम्ही गप्पा बसू, अजिबात नाही। हा मेसेज पूर्णपणे खोटा आहे, ह्याचं लोकांसमोर सत्य येईल एवढं आम्ही बघू। दादर माहीम विधानसभा मतदारसंघामध्ये झालेल्या पराभवाच्या नंतर शिवसेनेचे उमेदवार समाधान सरवणकर यांनी भारतीय जनता पार्टीच्या काही कार्यकर्त्यांवरती गंभीर असे आरोप केले। मतदानाच्या दिवशी काही व्हॉट्सअप चॅट मोठ्या प्रमाणावरती व्हायरल करण्यात आलं असून त्याचा थेट फटका आपल्याला आणि आपल्या बहिणीला बसल्याचा दावा देखील समाधान सरवणकर यांनी केलाय। दरम्यान हे कथित चॅट शिवसेनेचे दादर माहीम विधानसभा विभाग प्रमुख कुणाल वाडेकर यांनी समोर आणले। या चॅटमधून सरवणकर कुटुंबाचं काम करू नका असं आवाहन करण्यात आल्याचा दावा आहे। हा सगळा संदेश मोठ्या प्रमाणावरती फिरवल्यामुळे मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आणि त्याचा थेट परिणाम मतदानावरती झाला असं देखील वाडेकरांचं म्हणणं आहे। चॅट हे बघा ना, मी समोरच आणलेले हे दाखवतोय की ह्यांनी त्यांच्या पदाधिकाऱ्यांना सांगितलंय की तुम्ही काम करायचं नाही। हे काय मी तुम्हाला सांगतो, जे खरोखर भाजपचे जे जुने पदाधिकारी आहेत कार्यकर्ते आहेत त्यांनी खरोखर आमचं निष्ठेने काम केलं। पण ही जी टोळी आहे आणि यांचे जे कोण भाई बाई जे आहेत यांनी जे केलंय ना कारस्थान हे चुकीचं आहे। हे महायुतीच्या अगेन्स्ट काम केलेलं आहे। माझं एकच म्हणणं आहे की आपले महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब की ह्याची शहानिशा तुम्ही करा। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या दावोसच्या दौऱ्यावरून ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी टीकेची झोड उठवली। दावोसमध्ये यांनी जे केलंय कारस्थान हे महायुतीच्या अगेन्स्ट काम केलेलं आहे। माझं एकच म्हणणं आहे की महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब की शहानिशा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या दावोसच्या दौऱ्यावर